रब्बी पिकामध्ये बीज प्रक्रिया करताना ज्वारी पिकामध्ये भविष्यात कानी रोग बुरशीचे रोग आल्यावर काही करता येत नाही। त्यामुळे 300 ग्रॅम जे मेश आहे ते 5 ग्रॅम गंधक ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरायचे आहे। त्यानंतर 48 FM इमिडाक्लोप्रिड जे आहे ते 10 मिली प्रति 20 मिली पाण्यासोबत प्रति किलो बियाण्यास वापरायचे आहे। यामुळे भविष्यातील रोग व किडींपासून ज्वारी पिकाचे चांगल्या प्रकारे संवर्धन होऊ शकते। बीज प्रक्रिया कीड रोग आल्यावर व्यवस्थापन करण्यापेक्षा सुरुवातीला केल्यास चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होऊ शकते। तसेच हरभऱ्यामध्येही मर रोग येतो, नंतर त्याला तेवढ्या उपाययोजना नाहीत। तर सुरुवातीला जर आपण हरभरा पिकामध्ये ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास जर वापरले तर चांगल्या प्रकारे याचं व्यवस्थापन मर रोगाचं होतं। ते नसल रासायनिक बुरशीनाशक भेटत असतील तर यामध्ये 22-3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावे। तसेच हेही नसेल एक पर्यायी आहे थायफेनेट मिथिल आहे, ते झेलोरा नावाने आहे मार्केटला, त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं हे व्यवस्थापन करता येते। तुम्ही 2 मिली प्रति 8 मिली पाण्यासोबत प्रति किलो बियाण्यास वापरू शकता। तसेच व्हिटावॅक्स पॉवर आहे ज्यामध्ये थायरम प्लस कार्बॉक्सिन आहे, तेही तुम्ही 3 मिली प्रति 8 मिली पाण्यासोबत वापरू शकता प्रति किलो बियाण्यास। किंवा 20 ते 25% उत्पादन वाढवण्यासाठी हरभरा पिकामध्ये रायझोबियम PSB 6 मिली प्रति किलो बियाण्यास वापरणे गरजेचे आहे। म्हणून रब्बी पिकामध्ये प्रत्येकाची बीज प्रक्रिया करणे, करडईसाठी सुद्धा थायरम मर रोग येऊ नये म्हणून 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरणे गरजेचे आहे। गव्हासाठी सुद्धा 22-3 सारखं बुरशीनाशक आहे, तेही 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरणे गरजेचे। त्यामुळे बुरशीचे बहुतांश रोग येणार नाही। रोग येण्यापूर्वी जर बीज प्रक्रिया केली तर उत्पादनातही वाढ होईल व पुढचा कीड रोग व्यवस्थापनावरील खर्चामध्ये आपली फार मोठ्या प्रमाणात बचत होईल।